आता बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहतांना आज न्यायालयात हजर करणार। मलय मेहता सध्या पोलीस कोठडी। नागपुरात वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती, खबरदारी म्हणून महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरला सुद्धा कूलर्स लावण्यात आले। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरानं। कोल्हापूरच्या काळमवाडीमधील दूधगंगा धरणाला गळती दुरुस्तीची निविदा प्रक्रिया रखडल्यानं महाविकास आघाडीची सरकारवर टीका, तर गळती वाढल्यानं परिसरातील गावं भीतीच्या छायेत। दूधगंगा धरणाच्या गळतीला सरकारचा निष्काळजीपणा भोवणार। सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा, तर ठाकरे गटाचाही धरण दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा। आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार। भूमी अभिलेख विभागाचा निर्णय 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू होणार नियम। पिंपरी चिंचवडमध्ये उद्या संध्याकाळी पाणी पुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। उद्या सकाळी नियमित वेळेनुसार पाणी पुरवठा होणार। ठाण्यातील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार। पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगरमध्ये पाणी। स्मार्ट मीटर नको, दरवाढही अमान्य। ग्राहक संघटनांचा स्मार्ट मीटरला विरोध। वीज मीटर निवडीचं स्वातंत्र्य असतानाही ग्राहकांवर सक्ती।